हे परवाचा पाणीपट्टीच्या संदर्भातला प्रेस कॉन्फरन्स आहे. हां, नाही त्याच्यावर गोकुळवर परत संध्याकाळी घेणार आहे मी. म्हणून मी आज ही बातमी महत्त्वाची आहे राज्याच्या दृष्टीने सुद्धा. कारण की कसं आहे की पाटबंधारे विभागानं पाणीपट्टी वाढवायचा प्रस्ताव दिला आहे. आता त्याचं हिअरिंग परवा ऑनलाईन ह्यांनी ठेवलं तर महाराष्ट्र जलसंधार नियामक प्राधिकरणाने. तर त्या हिअरिंगमध्ये आम्ही उपस्थित होतो. जे मुळात दरवाढ ते देणार आहेत त्याची माहिती लोकांच्यापर्यंत पोचलेली नाही. त्यामुळे 5 तारखेपर्यंत मुदतवाढ त्यांनी दिली. मी मागणी केल्यावर 5 तारखेपर्यंत त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे या दरवाढीला, म्हणजे आक्षेप नेमण्यासाठी. तर आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे की ही दरवाढ फक्त शेतीच्या विषयासाठी नाही आहे, तर पाटबंधारे विभागाकडून जे जे घटक पाणी घेतात, मग उद्योग असू दे, MIDC, ग्रामपंचायती असू देत, महानगरपालिका असू देत, नगरपालिका असू देत, या सगळ्यांना ही दरवाढ लागू त्या ठिकाणी होणार. म्हणजे शेवटी काय, ती महापालिका बोजा कुणावर लावणार आहे? ग्राहकावरच लावणार आहे. ग्रामपंचायत पाणीपट्टी कोणाची वाढवणार? जनतेची वाढवणार. म्हणजे एका बाजूला पेट्रोल डिझेल वाढलेला आहे, वीज वाढलेला आहे, आता पाण्याचे दरसुद्धा पुढच्या 3 वर्षाकडला वाढवून घेण्यासाठी ही बैठक होती. परवा मी ऑनलाईन त्या बैठकीमध्ये उपस्थित होतो. आता दंडात्मक कारवाई समजा या गोष्टी झाल्या नाही, 11,340 रुपये प्रति हेक्टर दंड, त्याची कागदं तुम्हाला देत. म्हणजे दंड किती? तर 11,340 रुपये. अशा पद्धतीनं चुकीचं ही सरकार मागणी करते MWRRAकडं. तर आम्ही आमचा निषेध त्या ठिकाणी करतोय. शेतीला मीटर बसवणं सक्तीचं त्या ठिकाणी केलं जाते. पुरातली जवळजवळ 1900 मीटर अजून नादुरुस्त आहेत, ती दुरुस्त केलेली नाही. आता ते म्हणतात की अजून मीटर त्या ठिकाणी बसवा. विहिरीवरचं पाणी नदीपासून 35 किलोमीटर परिस्थितीत असणाऱ्या विहिरीवर पाटबंधारे विभागाकडून 50% आकारणी घेतली जाते, ती रद्द करावी अशी आमची मागणी आहे. आता विहीर पारंपरिक आहे, पण आमच्या नदीतलं पाणी तुमच्याकडे येते विहिरीत, म्हणून त्याच्यावर 50% आकार असा आहे. ऊस लागवडाची दंडात्मक तरतूद, आता वसुली होत नाही त्याची जबाबदारी पण शेतकऱ्यावर आहे किंवा ग्राहकावर आहे. ती जबाबदारी आमचं म्हणणं आहे अधिकाऱ्यांच्यावर फीस करा. तुम्ही आम्हाला दोष तुम्ही कशाला देता? आता STP, ETP ही जबाबदारी कुणाची आहे? महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत. ते जर केलं नाही तर त्याचा दंड त्यात आकारलाच. तर त्याचा पाणी उचलण्याची काय संबंध आहे असा आमचा विषय आहे. औद्योगिक प्रवर्ग अ, आता या अ गटामध्ये आत्ता 26 रुपये 40 पैशानं पाणी पाटबंधारे विभाग MIDCला देतं. MIDC त्याच्यावर परत सेस हा साधारणपणे 20% जिल्हा परिषदचा सेस आहे. 31 रुपये 68 पैशाला 1000 लिटर पाणी MIDC घेतं. MIDC कशासाठी आहेत? औद्योगिक वाढ व्हावी, तिथं उद्योग याव्यात आणि तिथल्या रोजगार व्हावा आणि त्याचा MIDC सबसिडी रेटमधनं 18 रुपयानं ते पाणी पुढं उद्योगाला त्या ठिकाणी. आता MIDCला सुद्धा पाणी घेताना आता दरवाढ फेस करावी लागेल. म्हणजे ह्या 2 गोष्टी आहेत. एक तर मग MIDCला उद्योगावर दरवाढ करावी लागेल किंवा सबसिडी आणखीन वाढवावं लागेल. म्हणजे तो फटका तिथं आहे. ती आकडेवारी मी तुम्हाला देतो. यात सगळी अ वर्ग, ब वर्गला जवळजवळ 10 पटीनं दरवाढ त्यामध्ये होत्या आणि घरगुती जवळजवळ 12%, 12.5% बोजा सहन करावा लागेल जर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीने ही दरवाढ पुढं इफेक्टिव्ह करायची झाली तर. म्हणजे पाटबंधारे विभागाकडं जे पाणी घेतात ते इफेक्ट जर द्यायचा झाला तर 12.5% दरवाढ साधारणपणे ग्राहकावर होऊ शकते. त्यामुळे आपल्या माध्यमातून माझी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या 4 कृष्णा खोऱ्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत या सगळ्यांना विनंती आहे की ह्याच्यावर हरकत 5 तारखेपर्यंत घ्यावी. ही दरवाढ झाली तर बोजा पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेवर पडणार. तो बोजा पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था ग्राहकावर या ठिकाणी टाकणार. शेतकरी तर अडचणीत आणतायतच,
परंतु बाकीचा विभाग पाणीपट्टीच्या माध्यमातून ग्राहक देखील या ठिकाणी अडचणीत येणार आहे. तर ह्याच्या संदर्भात 5 तारखेपर्यंत लोकांनी हरकती नोंदवाव्यात. आता ज्यावेळी VC झाली त्यावेळी ही जी दरवाढ करणार आहे, मी म्हटलं डॉक्युमेंट तुम्ही ठेवलं होतं का पाटबंधारे विभागात? हे ठेवलं नव्हतं. ते म्हणतात की आम्ही पाटबंधारे विभागातल्या सगळ्या ऑफिसमध्ये डॉक्युमेंट उपलब्ध केले, ते डॉक्युमेंट आम्हाला मिळालं नाही. जे डॉक्युमेंट आम्हाला मी वाचलं, मी VC मध्येच सांगितलं की वाचल्यानंतर मला सुद्धा लक्षात येत नाही, एवढी तुमची तांत्रिक भाषा आहे. म्हणजे कसा होणार आहे, काय होणार आहे हे कळत नाही, मग ग्राहकाला काय कळणार? त्यामुळं सोप्या भाषेत हे लोकांना उपलब्ध झालं पाहिजे. त्याचा परिणाम काय होणार आहे? आता तूर्त एवढंच आहे की 5 तारखेपर्यंत हरकती आहे, त्या हरकती लोकांनी नोंदवाव्यात अशी तुमच्या माध्यमातून आम्हाला विनंती करायची, आव्हान करायचं. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.